महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेसोबतच विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर आजारी लाभार्थी असतील, या सगळ्यांकरिता अतिशय महत्वाचा आजचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, मार्च महिन्याचा हप्ता राहिलेल्या लाभार्थ्यांना मिळणार या तारखेला. होय मित्रांनो, याविषयीची अपडेट आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता वितरण झालेला आहे, पण बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाहीत, म्हणजेच वर्ग करण्यात आलेले नाहीत. तर काय आहे ही नवीन अपडेट जाणून घेण्याकरिता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, 14 मार्च शनिवार 2026 या दिवशी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसोबतच सर्व इतर योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले. ही प्रक्रिया 3 ते 4 दिवस चालणारी प्रक्रिया असते मित्रांनो. कोणती? डीबीटी प्रणाली पोर्टल अंतर्गत पैसे वितरणाची जी प्रक्रिया असते ती 3 ते 4 दिवस चालत असते. पण मार्च महिन्यामध्ये ही योजनेची जी प्रक्रिया होती, म्हणजे या योजनेची प्रक्रिया फक्त आणि फक्त एकच दिवस सुरू होते आणि दुसऱ्या दिवसापासून लाभार्थ्यांच्या म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येणे थांबले. याच्या मागचं कारण सरकार सांगते की टेक्निकल ग्लिच असेल, म्हणजे टेक्निकल फॉल्ट आहे. माझा एक प्रश्न संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून एक असा प्रश्न आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भातच टेक्निकल इश्यू का येतो? इतर योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हे टेक्निकल ग्लिच समोर का येत नाही? या योजनेचे पैसे वितरण सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाऊन होतो. हे टेक्निकल फॉल्ट फक्त मार्च महिन्यामध्येच नसून तर प्रत्येक महिन्यामध्ये हाच प्रॉब्लेम सरकार वारंवार पुढे आणून देत असते. पण खरं काय आहे मित्रांनो, बघा, नेहमीच मी तुम्हाला माहिती देत असतो की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जमा करा, पण तुम्ही करत नाही. याचाच परिणाम आज तुम्हाला भोगावा लागत आहे. तहसील कार्यालयाकडून वारंवार ती यादी फॉरवर्ड केली जाते. यामध्ये नवीन ऍड केलेल्या लाभार्थ्यांची नावे राहूनच जातात. म्हणून ही लाभार्थी या योजनेपासून प्रत्येक महिन्यात वंचित राहते. तर एकच पर्याय तुमच्याकडे आहे. आता तुमच्या हातामध्ये 10 दिवस आहेत. या 10 दिवसामध्ये तुम्ही जर तहसील कार्यालयामध्ये डॉक्युमेंट्स जमा केले नाही तर तुमचे पैसे पुढच्या महिन्यात सुद्धा थांबवले जाऊ शकतात. तर मित्रांनो, ही होती अपडेट. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.